चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, बेसिक इंग्लिश स्पीकिंगचा बेसिक इंग्लिश कोर्सचा हा 5वा दिवस आहे। तर 4 डेज ऑलरेडी आपले झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बेसिक कशा पद्धतीने आपल्याला इंग्लिश बोलायला पाहिजे किंवा इंग्लिश समजायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। मागील व्हिडिओमध्ये हेल्पिंग वर्ब्सचे जे प्रकार होते, 2 प्रकार, प्रायमरी ऑक्सिलरी आणि मॉडेल ऑक्सिलरी, तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली होती। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये हे जे वर्ब्स आहेत, म्हणजे हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत, ते कोणकोणत्या टेन्समध्ये कशा कशा पद्धतीने वापरतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, मध्ये स्किप करू नका, कारण व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तरच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील। तर चला आपण लगेचच सुरुवात करूया। तर बघा, हेल्पिंग वर्ब्स हे आपण जे पाहिलेले होते, म्हणजे 2 प्रकार आपण जे पाहिलेले होते, प्रायमरी ऑक्सिलरी आणि मॉडेल ऑक्सिलरी। तर प्रायमरी ऑक्सिलरीमध्ये सगळ्यात प्रथम आपण पाहिलेलं एम इज आर। तर आता आपण ना टेन्स वाईज पाहून घेऊया की कोणकोणत्या टेन्समध्ये कोणकोणते हेल्पिंग वर्ब्स यूज होतात। तर बघा, पहिला जो टेन्स आहे तो आहे प्रेझेंट टेन्स। मग प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर लक्षात ठेवायचं आहे। प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर, त्यानंतर आपण जे दुसरा जो आपण या ठिकाणी एक हॅव टू हॅवचा जो प्रकार पाहिलेला होता, म्हणजे हे जे एम इज आर आहे हे टू बीचं रूप झालेलं, एम इज आर आहे ते टू बीचं रूप झालंय आणि हे टू हॅवची रूपं। मग टू हॅवच्या रूपामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये कोणकोणतं वापरतात, तर हॅव आणि हॅज। तर हे टू हॅवची रूपं आहेत, ती तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची। तर एम इज आर, हॅव, हॅज आणि टू डूच्या रूपामध्ये डू आणि डज हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात। म्हणजे प्रायमरी ऑक्सिलरीपैकी हे जे एम इज आर, हॅव, हॅज, डू, डज हे सगळे जे आहेत ते प्रेझेंट टेन्समध्ये वापरले जातात। ह्यांचा वापर प्रेझेंट टेन्समध्ये केला जातो। ठीक आहे, तर आता नोट्स तुम्ही या ठिकाणी काढून ठेवायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे, त्यासाठी स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी काढून घ्यायचं आहे की प्रेझेंट टेन्समध्ये कोणकोणते हेल्पिंग वर्ब्स वापरले जातात। परत एकदा रिपीट करते, एम इज आर, हॅव, हॅज, डू आणि डज। काही विद्यार्थ्यांना, जर जे नवीन विद्यार्थी असतील, म्हणजे हाच व्हिडिओ फक्त पाहत असतील, तर त्यांना मी रिकमेंड करते की त्यांनी काय करायचं आहे, मागील जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे। तेव्हाच तुमची या ठिकाणी लिंक लागणार आहे, नाहीतर मी आज काय शिकवते ते तुम्हाला समजणार नाही, कारण मागील व्हिडिओच्या रेफरन्सेस नुसारच मी या ठिकाणी पुढचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर हेल्पिंग वर्ब्सचे आपण जे प्रकार पाहिले त्याच्यापैकी आपण प्रायमरी ऑक्सिलरीपैकी एम इज आर, हॅव, हॅज आणि डू, डज हे प्रेझेंट टेन्समध्ये या ठिकाणी आपण वापरतो, एवढं आपलं क्लिअर झालं असेल। आता आपण पुढे जाऊया। दुसरा जो टेन्स असतो तो म्हणजे पास्ट टेन्स। मग आता पास्ट टेन्समध्ये आपण कोणकोणते हेल्पिंग वर्ब वापरतो किंवा प्रायमरी ऑक्सिलरी वर्ब वापरतो, तर वॉज, वर, हॅड आणि डिड। ठीक आहे, कोणकोणते, वॉज, वर, हॅड आणि डिड। ठीक आहे, तर हे सगळे जे आहेत ते आपण प्रायमरी ऑक्सिलरी हे जे वर्ब्स आहेत हे आपण पास्ट टेन्समध्ये वापरतो। हे जर तुम्ही क्लिअर ठेवलं ना, तर तुम्हाला सेंटेन्सचा स्ट्रक्चर समजेल आणि कशा पद्धतीने हेल्पिंग वर्ब्सचा वापर होतो हे सुद्धा समजेल। बघा, आता तुम्ही बिगिनर आहेत, सर्व गोष्टी एकदाच तुम्हाला समजणार नाही विद्यार्थी मित्रांनो। थोड्या थोड्या ज्या गोष्टी आहेत, एक एक शब्द, कोणकोणता शब्द कशा कशामध्ये वापर होतो, तेवढं तुम्ही जर लक्षात ठेवलं तर पुढे जे आपण बेसिक इंग्लिश पासून जे सुरुवात करणार आहोत ते ॲडव्हान्स कोर्सपर्यंत आपण सुरुवात करणार आहोत, ते आपण ते व्यवस्थित तुम्हाला समजेल। पण तुम्ही बेसिकच जर व्यवस्थित समजून घेतलं नाही तर मात्र पुढे तुम्हाला अडचण येईल। त्याच्यामुळे हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे असतात आणि ते सेंटेन्स मेकिंग करताना, म्हणजे सेंटेन्स बनवताना खूप मोठा त्यांचा एक कारभार असतो। त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचं आहे की कोणता हेल्पिंग वर्ब कोणत्या टेन्समध्ये कशा पद्धतीने वापरतात। ठीक आहे, मग पास्ट टेन्समध्ये वॉज, वर, हॅड लक्षात ठेवायचं आहे आणि डिड। ठीक आहे, 4च आहेत, त्याच्यामुळे पटकन लक्षात राहणार आहे। वॉज, वर हे तर लक्षात राहणारच आहे, हॅड आणि डिड हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। हे सगळे कोण आहेत, तर प्रायमरी ऑक्सिलरी वर्ब आहेत। परत एकदा सांगते। आता त्याच्यानंतर आहे फ्युचर टेन्स। मग आता फ्युचर टेन्समध्ये आपण कोणकोणते ऑक्सिलरी वर्ब वापरतो, म्हणजे शाल बी, विल बी, शाल हॅव आणि विल हॅव हे लक्षात ठेवायचं आहे फ्युचर टेन्समध्ये। आता हेल्पिंग वर्ब्सचे मी 2 प्रकार तुम्हाला सांगितलेले होते, एक तर प्रायमरी ऑक्सिलरी सांगितलेलं होतं आणि दुसरा सांगितलेला होता तो म्हणजे मॉडेल ऑक्सिलरी। मग आता मॉडेल ऑक्सिलरी वर्ब्समध्ये आपण कोणकोणते, त्याच्यापैकी मॉडेल ऑक्सिलरीमध्ये ना आपण 2 प्रकार या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत, एक तर मस्ट आणि दुसरा कॅन। ठीक आहे, कारण हे अतिशय महत्त्वाचे आहेत मॉडेल ऑक्सिलरीमध्ये, मस्ट आणि कॅन।
तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो ते आपण पाहून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये ना मॉडेल ऑक्सिलरी वर्ब्स कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलेच होते. तर त्याच्यापैकी आज आपण मस्ट पाहणार आहोत. मी सांगितलेलं होतं ना, शाल, विल, हॅड टू, मे, माईट, मस्ट वगैरे. तर हे त्याच्यापैकी आपण मस्ट आज पाहणार आहोत. तर बघा, मस्टचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे मी तुम्हाला सेंटेन्सच्या माध्यमातून सांगणार आहे. आता समजा पहिला सेंटेन्स आहे बघा, या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. पहिला सेंटेन्स आहे मी बोलायलाच पाहिजे. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की जेव्हा मराठीमध्ये ना एखाद्या म्हणजे एखाद्या वर्ब किंवा एखाद्या क्रियापदाला जर च हा लागत असेल, म्हणजे कसं आहे, मी बोलायलाच पाहिजे, च लागला या ठिकाणी ना, तर जर च लागत असेल तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये मस्टचा वापर केला जातो. ठीक आहे, मी बोलायलाच पाहिजे, आय मस्ट स्पीक. ठीक आहे, एवढी ट्रिक फक्त लक्षात ठेवायची की मराठीमध्ये जर बोलताना च लागत असेल क्रियापदाला तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये मस्टचा वापर करायचा आहे. ठीक आहे, आय मस्ट स्पीक. त्याच पद्धतीने सेकंड वाक्य आपण या ठिकाणी पाहून घेऊया, मी गेलेच पाहिजे. ठीक आहे, मी गेलेच पाहिजे. बघा या ठिकाणी सुद्धा काय लागलेलं आहे, च लागलेला आहे. मग च लागला म्हणजे या ठिकाणी सेंटेन्स कसं होईल, आय मस्ट गो. आय मस्ट गो, जाण्याला आपण काय म्हणतो, गो म्हणतो. ठीक आहे, या ठिकाणी वर्ब सुद्धा माहिती असणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी पण मी मागे व्हिडिओज बनवलेले आहेत, ते जाऊन तुम्ही पाहून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक तुम्हाला देणार आहे. आता तू आलाच पाहिजे. तर बघा, आता येण्याला आपण काय म्हणतो, कम म्हणतो आणि च लागला म्हणजे आपण मस्टचा या ठिकाणी वापर करणार आहोत आणि तू साठी आपण यू वापरतो, म्हणजे तू आलाच पाहिजे. मग या ठिकाणी सुद्धा च लागलेला आहे म्हणजे मस्टचा वापर या ठिकाणी होणार आहे, यू मस्ट कम. म्हणजेच काय की एखादी गोष्ट जर एकदम कंपल्सरी असेल ना, म्हणजे आपण जर एक शॉर्टकट जर मी तुम्हाला सांगायला गेले तर काय की क्रियापदाला जर च लागत असेल ना मराठीमध्ये तर आपण मस्टचा वापर करतो. ठीक आहे, तसंच त्याच पद्धतीने भारताने जिंकायलाच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जिंकणे पण जिंकायलाच पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मग काय होईल, इंडिया मस्ट विन. ठीक आहे, इंडिया मस्ट विन. तर आशा करते की हे तुम्हाला मस्टचा जो वापर आहे तो कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. नाही समजलं असेल तर तुम्ही या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मस्टचा वापर आपण जर मराठीमध्ये एखादा वाक्य बोलत असताना जर च लागलं, ठीक आहे, म्हणजे ते कंपल्सरी झालं तर या ठिकाणी तुम्हाला मस्ट वापरणे हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्या पद्धतीने कॅनचा वापर कशा केला जातो तर तेही आपण पाहून घेऊया. तर बघा, सर्वात प्रथम कॅनचा वापर कसा केला जातो ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया. कॅनचा वापर सर्वात प्रथम ॲबिलिटी म्हणजे क्षमता याच्यासाठी केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. परमिशन परवानगीसाठी या ठिकाणी केला जातो, म्हणजे ॲबिलिटी, परमिशन आणि त्याच्यानंतर पॉसिबिलिटी. ठीक आहे, म्हणजे कॅनचा वापर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कॅनचा वापर हा 3 पद्धतीने केला जातो. ठीक आहे, ॲबिलिटी, परमिशन आणि पॉसिबिलिटी म्हणजे क्षमता, परवानगी आणि शक्यता. आता ॲबिलिटीमध्ये कसा वापर केला जातो, परमिशनमध्ये कसा वापर केला जातो आणि पॉसिबिलिटीमध्ये कसा वापर केला जातो ते आपण या ठिकाणी एक्झाम्पल्सच्या माध्यमातून पाहून घेऊया. तर बघा, या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे मी इंग्लिश बोलू शकते. ठीक आहे, आय कॅन स्पीक इंग्लिश. आता बघा, कॅनचा अर्थ काय आहे, शकणे. मग पहिला आपण काय बघितलं, ॲबिलिटी, क्षमता. पहिला आपण काय पाहिलं, क्षमता. मग या ठिकाणी आली की नाही क्षमता, तर क्षमता काय आहे, इंग्लिश बोलण्याची क्षमता या ठिकाणी आहे. ठीक आहे, माझ्यामध्ये काय आहे, इंग्लिश बोलण्याची क्षमता आहे, म्हणजे मी इंग्लिश बोलू शकते किंवा मी इंग्लिश बोलू शकतो. म्हणजे या ठिकाणी ॲबिलिटी हा प्रकार या ठिकाणी आलेला आहे. आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकते. त्याच पद्धतीने शी कॅन डान्स. शी कॅन डान्स म्हणजे ती नाचू शकते. मग या ठिकाणी सुद्धा काय आलेलं आहे, ॲबिलिटी आलेली आहे, शकणे म्हणजे क्षमता आलेली आहे की ती डान्स करू शकते. ठीक आहे, म्हणजे ॲबिलिटी आली, क्षमता या ठिकाणी आलेली आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की ॲबिलिटीसाठी, क्षमतेसाठी आपण कॅनचा वापर करत असतो. आय कॅन स्पीक इंग्लिश, शी कॅन डान्स. ठीक आहे, तर पुढे जाऊया आपण नेक्स्ट पाहिलं की परमिशनसाठी सुद्धा आपण या ठिकाणी म्हणजे परवानगीसाठी सुद्धा आपण या ठिकाणी कॅनचा वापर करतो. मग कशा पद्धतीने, कॅन आय कम इन म्हणजेच मी आत येऊ का. ठीक आहे, आपल्याला जर आत येण्याची परवानगी हवी असेल तर आपण काय म्हणणार,
कॅन आय कम इन, मग या ठिकाणी मी आत येऊ का. तर अशा पद्धतीने एका छोट्याशा सेंटेन्सच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊया की परमिशन म्हणजे परवानगी जर आपल्याला मागायची असेल तर आपण या ठिकाणी कॅनचा वापर करतो. आता एक वाक्य अजून पाहून घेऊया. कॅन आय यूज युअर पेन. ठीक आहे, आता या ठिकाणी परवानगी हवी आहे ना. ठीक आहे, म्हणजे परवानगी या ठिकाणी तुम्ही घेतलेली आहे. कॅन आय यूज युअर पेन, मी तुमचा पेन वापरू का. ठीक आहे, पेन वापरण्याची परवानगी या ठिकाणी घेतलेली आहे, म्हणजे कॅनचा वापर या ठिकाणी नक्कीच होणार आहे. कॅन आय यूज युअर पेन. आणि तिसरं आपण पाहिलेलं होतं पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. मग वाक्य कसं येणार. इट कॅन रेन टुडे. तर बघा आता या ठिकाणी आज पाऊस पडू शकतो ही जी शक्यता आहे ती या ठिकाणी या वाक्यामध्ये दर्शवलेली आहे. इट कॅन रेन टुडे, आज पाऊस पडू शकतो, म्हणजे पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती या वाक्यामध्ये दाखवलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी कॅनचा वापर आपल्याला करायचा आहे जर आपल्याला शक्यता दर्शवायची असेल तर. तर अशा पद्धतीने कॅनचा वापर हा तिन्ही पद्धतीने केला जातो. ॲबिलिटी, परमिशन आणि पॉसिबिलिटी. त्याच्यानंतर काही नेगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा ह्याच्यामध्ये असतात. ते म्हणजे आपण त्या ठिकाणी कॅनॉटचा वापर सुद्धा आपण करू शकतो. ते नेगेटिव्ह सेंटेन्स झालं. पण आपण पॉझिटिव्हमध्ये जर पाहिलं तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. क्षमता, परवानगी आणि शक्यता. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की आपण जे मॉडेल ऑक्सिलरी वर्ब्स पाहिले किंवा आपण जे प्रायमरी ऑक्सिलरी वर्ब्स म्हणजे हेल्पिंग वर्ब्सचे आपण जे दोन्ही प्रकार पाहिले त्या दोन्ही प्रकारचा कुठे वापर होतो ते मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला छोटे छोटे ग्रामर किंवा बेसिक इंग्लिश कोर्स माझ्यासोबत शिकायचा असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि हो, लाईक करायला मात्र विसरायचं नाहीये आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर लाईक करा, शेअर करा आणि जे पुढचा टॉपिक एखादा जर तुम्हाला हवा असेल ठीक आहे तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि हा आपला जो 30 डेजचा चॅलेंज आहे तो आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. म्हणून मागे जे व्हिडिओ असतील ते सगळे व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या. आणि हा जो आजचा व्हिडिओ आहे तो आपला आज डे 5 व्हिडिओ होता. म्हणजे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी मागील 4 दिवसाचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.